नमस्कार. अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास करत असताना अर्थशास्त्र म्हणजे केवळ एकाच विषयाचा अभ्यास होत नाही, तर अर्थव्यवस्थेशी संबंधित, आर्थिक विकासाशी संबंधित ज्या काही संकल्पना, जे काही विषय या अर्थशास्त्र विषयाच्या अंतर्गत अभ्यासले जातात, त्यामध्ये अनेक प्रकारचे विषय आहेत आणि त्यापैकीच एक विषय आहे भारत आणि जागतिक अर्थव्यवस्था, म्हणजे भारताची आणि जगाची अर्थव्यवस्था. हा एक अर्थशास्त्राचा एक आंतरराष्ट्रीय स्तरावरचा एक विषय आहे आणि या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. या विषयावर चर्चा करत असताना आपण काही गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. त्यामध्ये इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे नेमकं काय आहे, त्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचा मीनिंग काय आहे, त्याचे इंडिकेटर्स कोणते आहेत, यावर आपण चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर आपण अप्रोचेस ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट जे आहे, म्हणजे आर्थिक विकासाचे जे काही दृष्टिकोन आहेत की आर्थिक विकास कसा साध्य केला जातो, आर्थिक विकास म्हणजे नेमका काय आहे, आर्थिक विकासाचे निर्देशक कोणते आहेत, या संदर्भामध्ये ज्या ज्या काही विचारवंताने ज्या ज्या काही कालखंडामध्ये जे विचार मांडलेले आहेत त्यालाच आपण आर्थिक विकासाचे दृष्टिकोन असं म्हणतो. आता या आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनामध्ये व्यापारवाद, निसर्गवाद, सनातनवाद आणि नवसनातनवाद हे चार प्रकारचे जे काही दृष्टिकोन आहेत, हे चार प्रकारचे दृष्टिकोन आणि या दृष्टिकोनाच्या मध्ये आर्थिक विकास कशा पद्धतीने साध्य केला जातो, आर्थिक विकास कसा प्राप्त करायचा आहे, त्याचे इंडिकेटर्स नेमके कोणते आहेत की ज्याद्वारे आर्थिक विकास आपल्याला साध्य करता येऊ शकतो. तर या संदर्भातले जे काही विचार आहेत, हे विचार या दृष्टिकोनामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तसे पाहिलं तर आर्थिक विकासाचे प्रामुख्याने दोन दृष्टिकोन आहेत. आपण ज्याला म्हणतो एक ट्रॅडिशनल अप्रोच, की ज्याला आपण म्हणतो एक परंपरावादी दृष्टिकोन, आणि दुसरा आहे आधुनिक दृष्टिकोन. ह्या गोष्टीवर आपण आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर या इंडियन आणि ग्लोबल इकॉनॉमी या विषयावर चर्चा करत असताना आपण काही जे काही ऑब्जेक्ट्स आहेत की नेमका हा विषय आपण अभ्यासायचा का, याच्यामधून आपल्याला काय कोणतं ज्ञान आपल्याला प्राप्त होणार आहे, या गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत. तर याचं ऑब्जेक्टिव्ह ऑफ द लर्निंग काय असणार आहे, तर इंडियन इकॉनॉमी इन द प्रेझेंट सिनारिओ ऑफ द वर्ल्ड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, म्हणजे जो रोल आहे, रोल ऑफ इंडियन इकॉनॉमी इन द प्रेझेंट सिनारिओ ऑफ द वर्ल्ड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, या विषयावर आपण या प्रकरणामध्ये या सब्जेक्टशी रिलेटेड आपण अभ्यास करणार आहोत, आपण त्याची माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर जे काही इंडियन इकॉनॉमीच्या संदर्भामध्ये जे काही डेव्हलपमेंट आहे, जो काही ग्रोथ आहे, त्याचं मिनिंग अँड डेफिनेशन्स आपण पाहणार आहोत. मीन्स मिनिंग अँड डेफिनेशन ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड इकॉनॉमिक ग्रोथ, आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी म्हणजे काय, त्याचे इंडिकेटर्स कोणते आहेत, याही गोष्टीवर आपण या प्रकरणामध्ये आपण भर देणार आहोत. त्याचबरोबर इंडिकेटर्स ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कोणते आहेत, इंडिकेटर्स ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ कोणते आहेत, याही गोष्टीवर आपण या प्रकरणामध्ये आपण चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर इम्पॉर्टन्स ऑफ ग्लोबलायझेशन फॉर द डेव्हलपमेंट ऑफ इंडियन इकॉनॉमी, भारताच्या आर्थिक विकासामध्ये जे काही जागतिकीकरण आहे, ह्या जागतिकीकरणाचा रोल भारताच्या आर्थिक विकासामध्ये काय आहे, याही गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर जे काही ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज ऑफ ग्लोबलायझेशन आहे, म्हणजे फक्त जागतिकीकरणाची भूमिका
फक्त आर्थिक विकासामध्ये चांगली आहे असं नाहीये, तर काही त्याचे ॲडव्हान्टेज आहेत, काही डिसॲडव्हान्टेज पण आहेत. त्याचाही परामर्श, त्याचाही अभ्यास आपण ह्या प्रकरणामध्ये आपण करणार आहोत. त्याचबरोबर जे काही कॅरेक्टरिस्ट ऑफ द इंडियन इकॉनॉमी ॲज अ डेव्हलपिंग इकॉनॉमी जे आहेत, म्हणजे एक भारताची अर्थव्यवस्था जी आहे ही दुसऱ्या टप्प्यामध्ये आहे. एकूण जगामध्ये अर्थव्यवस्थेचे 3 टप्पे पडतात. त्याच्यामध्ये दुसऱ्या टप्प्याची अर्थव्यवस्था ही भारताची अर्थव्यवस्था आहे. म्हणजे विकसनशील अर्थव्यवस्था म्हणून भारताची अर्थव्यवस्था सध्या आलेली आहे. म्हणजे इज अ एमर्जिंग इकॉनॉमी इन द वर्ल्ड. आपण विकसित देशाच्या मागे लागलेले आहोत. आपल्याला विकास साध्य करायचा आहे. आपण मागासलेपणातून आपण पुढे आलेलो आहोत. म्हणजे आता आपण विकासाच्या मार्गावर आहोत. म्हणून आपली इकॉनॉमी जी आहे ही एमर्जिंग इकॉनॉमी आहे, इज अ डेव्हलपिंग इकॉनॉमी आहे. तर त्याही संदर्भामध्ये जे काही वैशिष्ट्ये आहेत की नेमकी आपली इकॉनॉमी एमर्जिंग का आहे, उद्योन्मुख अर्थव्यवस्था आपली का आहे, कशी आहे, याची वैशिष्ट्ये आपण या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आपण पाहणार आहोत, द फ्युचर ऑफ इंडियन इकॉनॉमी विथ द वर्ल्ड इकॉनॉमी, इज अ कंपॅरेटिव्ह बिटवीन टू इंडियन इकॉनॉमी अँड द वर्ल्ड इकॉनॉमी. जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारताचं स्थान काय आहे, मग ते वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमातून आपण या प्रकरणामध्ये आपण पाहणार आहोत. आणि हे प्रकरणामध्ये पाहत असताना आपल्याला वेगवेगळ्या संकल्पना या ठिकाणी आपल्याला अभ्यासायच्या आहेत. तर त्यामध्ये आपण काही गोष्टींवर आपण थोडासा चर्चा करूया. इट इज ऑब्झर्व that over the past couple of decades, Indian economy has grown rapidly and emerging as the important contributor to the global economy is the various field. India, the largest democracy of the world, has now earned an important place among the leading emerging market on the global. India's gross domestic product growth. India's gross domestic product growth has surged since a started liberalization. The economy of a strict regulation by the government of India. Experts suggest that if economic reforms continue and large-scale structural changes are undertaken in the order to support growth, Indian economy will grow even further. The economy of the country today has become more integrated and the independence on the world economy than ever before. या सगळ्या गोष्टीचा समावेश आपण करत असताना आपण आर्थिक विकास म्हणजे काय आहोत या गोष्टीवर आपण या ठिकाणी. तर मित्रांनो, आता आपल्याला माहित आहे की सामान्यपणे जगामधला कोणताही देश असो किंवा कोणताही प्रदेश असो, त्या प्रदेशाचा, त्या देशाचा जो काही आर्थिक विकास आहे तो त्या देशामध्ये उपलब्ध असणाऱ्या नैसर्गिक साधन सामग्रीवर अवलंबून असतो. त्या देशामध्ये उपलब्ध असणाऱ्या वित्तीय भांडवलावर अवलंबून असतो. त्या देशामधल्या असणाऱ्या मानवी भांडवलावर अवलंबून असतो. आणि या सगळ्यांचा दर्जा कसा आहे, त्याच्यामध्ये नैसर्गिक साधन सामग्रीचा दर्जा कसा आहे, वित्तीय भांडवलाचा दर्जा कसा आहे, मानवी भांडवलाचा दर्जा कसा आहे, आणि या सगळ्याचा जो दर्जा आहे हा दर्जा संसाधनाच्या कार्यक्षम वापरावर अवलंबून असतो. म्हणजे ज्या देशामध्ये या नैसर्गिक साधन सामग्रीचा, या मानवी भांडवलाचा, या वित्तीय भांडवलाचा चांगल्या प्रकारे कार्यक्षम वापर ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी आपल्याला विकासाचं चित्र बघायला मिळतं. आणि ज्या देशामध्ये ही स्थिती आहे तो देश विकसित असतो. आणि म्हणून देशाच्या आर्थिक विकासाच्या संदर्भामध्ये कालानुरूप अनेक विविध तज्ञांनी आपले विकासाच्या संदर्भातले दृष्टिकोन स्पष्ट केलेले आहेत. त्यामध्ये मी म्हणालो की सनातनवादी दृष्टिकोन आहे की या सनातनवादी दृष्टिकोनाने आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये कशाला महत्त्व दिलं,
तर नैसर्गिक संसाधने आणि भौतिक भांडवलाला सर्वात जास्त महत्त्व दिलं. आणि त्याने सांगितलं की देशाचा आर्थिक विकास जो आहे तो राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्नामध्ये वाढ होणं म्हणजेच आर्थिक विकास होय, अशा प्रकारचा विचार हा त्या सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेला आहे. 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये या सनातनवादी विचारांचा जो काही प्रभाव आहे तो प्रभाव बराच काळ टिकून होता जगाच्या अर्थव्यवस्थेवर. आणि म्हणून मानव संसाधनाच्या विकासाकडे त्यावेळी दुर्लक्ष दिल्यात आलं आणि देशाच्या आर्थिक विकासामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीला सर्वात जास्त महत्त्व दिलं गेलं. म्हणजे सनातनवादी दृष्टिकोनामध्ये आर्थिक विकास साध्य करत असताना मानव संसाधनाकडे दुर्लक्ष करून फक्त देशाचं राष्ट्रीय उत्पन्न कसं वाढेल यावर विशेष लक्ष देण्यात आलं. आणि परिणाम असा झाला की अशा देशामध्ये आर्थिक विकास जो आहे तो विकसित देशाच्या तुलनेने पाहिजे त्या प्रमाणामध्ये होऊ शकला नाही. या उलट ज्या देशामध्ये मानव संसाधनाचा पर्याप्त वापर केला गेला, भांडवलाचा वापर पर्याप्त केला गेला, वित्तीय भांडवल व्यवस्थितपणे वापरल्या गेलं, त्या ठिकाणीच मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक झाली. आणि ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाली त्या ठिकाणी मानवी भांडवलाचा देखील दर्जा सुधारण्यासाठीचे प्रयत्न करण्यात आले. म्हणजे त्या देशामध्ये आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये श्रमाला महत्त्वाचं स्थान दिलं गेलं. मानव संसाधनाचा दर्जा विकसित देशामध्ये कसा वाढेल, म्हणजे मानवी दर्जा विकसित कसा होईल याचा प्रयत्न ज्या राष्ट्रांनी केला त्या राष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक झाली. आणि अशा राष्ट्रांना कल्याणकारी राज्याची संकल्पना प्रस्थापित करणं सहज शक्य झालं. आणि म्हणून आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये ह्या गोष्टीला महत्त्वाचं स्थान देणं गरजेचं आहे की मानव विकास जो आहे, ह्युमन रिसोर्सेस जे आहेत याची जी काही क्वालिटी आहे ती कशी मेंटेन राहिली पाहिजे, कशी क्वालिटी डेव्हलप झाली पाहिजे याचा प्रयत्न देशामध्ये होणं अपेक्षित आहे. आणि म्हणून कल्याणकारी अर्थशास्त्रज्ञांनी त्याच्या आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये मानव हा केंद्रबिंदू मानला. आणि मानव हा केंद्रबिंदू मानून ह्युमन रिसोर्सेसच्या विकासाचं महत्त्व आणि त्याची आवश्यकता ही त्या देशामध्ये व्यक्त झाली किंवा त्या अर्थशास्त्रज्ञांनी व्यक्त केली. आणि त्याच्या ह्या विचाराला बऱ्याच अंशी प्रमाणामध्ये सहमती देखील मिळाली. आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये लोकांचं जे काय राहणीमान आहे, आपण ज्याला म्हणतो लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड, हे लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड जे आहे हे आर्थिक विकासाचं मोजमाप मानलं गेलं. समाजातील लोकांचं कल्याण हे आर्थिक विकासाचं मोजमाप गृहीत धरण्यात आलं. आणि ज्या देशामध्ये मानव हा विकासातला सगळ्यात महत्त्वाचा केंद्रबिंदू मानला जातो, जिथे मानव संसाधनाच्या विकासासाठीचे प्रयत्न केले जातात, ज्या देशामध्ये मानव विकासाचं लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड जे आहे, त्यांचं कल्याण जे आहे हे जिथं होतं त्या ठिकाणी आर्थिक विकासाचं मेजरमेंट हे याच्यावरून निर्धारित होतं. आणि म्हणून आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये मानव संसाधन हा जो घटक आहे तो सजीव घटक आहे. देशांतर्गत जे काही उपलब्ध वित्तीय भांडवल आहे, ज्या नैसर्गिक साधन संपत्ती आहे, याचा कार्यक्षम वापर करून घेणं हे त्या देशातल्या मानव संसाधनाच्या विकासावर अवलंबून असतं, मानवी भांडवलावर अवलंबून असतं. आणि देशातील मानव संसाधनाच्याच आधारे देशातली आर्थिक, सामाजिक, राजकीय व्यवस्था ही चांगली बनते, चांगल्या दर्जाची बनते आणि तेथूनच देशाचा सर्वांगीण आर्थिक विकास घडून येतो.
म्हणून कोणत्याही देशाच्या सर्वांगीण आर्थिक विकासामध्ये जर वाढ करायची असेल तर त्या देशातलं ह्युमन रिसोर्सेसचं डेव्हलपमेंट चे प्रयत्न मोठ्या प्रमाणामध्ये होणं अपेक्षित आहेत आणि त्या देशाने ते करणं गरजेचं आहे. जर आर्थिक विकासासाठी शिक्षण आणि प्रशिक्षण यातून त्यांच्या ज्या काही क्षमता आहेत, जे काही कौशल्य आहे, हे डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांना आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे. त्यांना जो सात्विक आहार आहे, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे. त्याच्या राहणीमानामध्ये सुधारणा करून दिल्या पाहिजे. आणि हे सगळं करण्यासाठी अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणुकीची आणि ती गुंतवणूक खर्च करण्याची आवश्यकता असते. आणि म्हणून आर्थिक विकासाचा जो वेग आहे, तो आर्थिक विकासाचा वेग जर आपल्याला टिकून ठेवायचा असेल तर देशातलं ह्युमन रिसोर्सेस जे आहे, जे उपलब्ध संसाधनं आहेत, जे वित्तीय भांडवल आहे, या सगळ्याचा आपल्याला कार्यक्षमपणे, पर्याप्तपणे, काटकसरीने वापर करून आर्थिक विकास साध्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून त्यासाठी देशामध्ये ज्या काही विविध प्रकारच्या अर्थव्यवस्थेसमोर ज्या काही समस्या आहेत, मग त्या आर्थिक क्षेत्रातील असतील, त्या सामाजिक क्षेत्रातील असतील, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील ज्या समस्या असतील त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न ज्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर होतो तो देश आर्थिक विकास साध्य करण्याच्या प्रक्रियेमध्ये असतो. मग आर्थिक विकास का करायचा? तर त्या देशामध्ये समस्या असतात, त्या कमी करायच्या असतात, त्या कमी करणं आणि त्याच्यामध्ये कमी करून त्या समस्येचं निर्मूलन करून ती परिस्थिती सुधारणं म्हणजे आर्थिक विकास, किंवा त्याला आपण म्हणतो थोडक्यात काय म्हणतोय, डेव्हलपमेंट. बरोबर. आता मग ही आर्थिक विकास म्हणजे नेमका काय? तर ह्या गोष्टीकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. मग आता हे आर्थिक विकासाच्या संदर्भामध्ये आपण थोडक्यामध्ये आपण त्याचा अर्थ पाहूया की आर्थिक विकास म्हणजे नेमका काय आहे. व्हॉट इज द डेव्हलपमेंट ऑफ व्हॉट इज द मिनिंग ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आर्थिक विकास म्हणजे नेमका काय? तर आर्थिक विकास म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्नामध्ये वाढ होणं. देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होण्याची प्रक्रिया किंवा वाढ होत असेल तर त्याला आपण आर्थिक विकास होत आहे असं म्हणूया. किंवा देशातील लोकांच्या दरडोई उत्पन्नामध्ये जर वाढ होत असेल तर त्यालाही आर्थिक विकास म्हणूया. आणि राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होणं, त्याचबरोबर दरडोई उत्पन्नामध्ये वाढ होणं आणि त्याचबरोबर सामाजिक कल्याणामध्ये वाढ होणं हा देखील एक आर्थिक विकासाचा महत्त्वाचा भाग आहे. म्हणून फक्त उत्पन्न वाढीवरच लक्ष देणं गरजेचं नाही, तर देशामध्ये सामाजिक सुधारणा देखील झाल्या पाहिजे, त्यालाही विकास असं म्हणता येईल. आणि म्हणून या आधुनिकीकरणाच्या काळामध्ये आज आर्थिक विकासाला जगातल्या प्रत्येक देशामध्ये जे देश विकसनशील आहेत त्या विकसनशील देशामध्ये आर्थिक विकासाच्या संकल्पनेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आता हे जे काही आर्थिक विकास आपण पाहतो की एखाद्या ठिकाणचं जे काही आर्थिक विकास करायचा आहे तर अल्पविकसित देशाने आर्थिक विकासाकडे विशेष लक्ष पुरवणं गरजेचं आहे. की जे देश अल्पविकसित आहेत, जे देश मागासलेले आहेत, अशा देशाने आपल्या आर्थिक विकासाकडे फार लक्ष देणं गरजेचं आहे. कारण त्या देशामध्ये समस्या असतात, मग त्या आर्थिक असतात, सामाजिक असतात आणि या समस्या सोडवणं हा त्या देशापुरता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो, एक आव्हान आहे. आणि म्हणून सर्वच देशामध्ये विकासाची काही प्रबळ प्रेरणा आहे ती आता निर्माण झालेली आहे. आणि त्या दृष्टीने सर्वच देश जे विकसनशील आहेत ते सर्वच देश सध्या मोठ्या प्रमाणामध्ये
प्रयत्न करत आहेत हे आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून आर्थिक विकासाचं जे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध देश आपल्या देशांतर्गत प्रयत्न मोठ्या प्रमाणामध्ये करतात. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा असे काही गट आहेत की जे गट आर्थिक विकास साध्य करण्याचा प्रयत्न करतात. आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला सांगता येतं की आर्थिक विकासामधले सगळ्यात महत्त्वाचा जर अडथळा कोणता असेल तर ते त्या देशामध्ये उपलब्ध असणारं दारिद्र्य. कारण एखाद्या ठिकाणचं दारिद्र्य हे अन्य ठिकाणच्या संपन्नतेला धोकादायक ठरू शकतं. आणि म्हणून देशातलं दारिद्र्य कमी झालं पाहिजे. आणि म्हणून हे दारिद्र्य आणि आर्थिक विकास याचाही संबंध हा पुढे आपण घेणार आहोत. तदनंतर आपण आता सांगितल्यानुसार आर्थिक विकासाचे जे काही दृष्टिकोन आहे, अप्रोच ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, या विषयावर आपण चर्चा करूया आता. तर मी असं म्हणालो होतो की राष्ट्रीय संपत्ती जी आहे ही राष्ट्रीय संपत्ती आणि या राष्ट्रीय संपत्ती या घटकाचा अंतिम आधार जो असतो तो अंतिम आधार आहे मानव साधन संपत्ती. आणि म्हणून 2000चा जो काही ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट जो आहे तो रिपोर्ट वरनं आपल्याला एक गोष्ट आपल्याला स्पष्ट करता येते की मानव विकास आणि आर्थिक सुबत्ता यांच्यातील संबंध हा स्वयंसिद्ध संबंध नाहीये. आणि म्हणून सारखे उत्पन्न असणाऱ्या देशातलं राज्यातील आर्थिक सुबत्ततेमध्ये फरक असू शकतो. म्हणून त्या देशामधल्या त्या राज्यामधल्या सगळ्याच लोकांना सारख्याच प्रमाणामध्ये सुबत्ता आपल्याला दिसून येत नाही. म्हणून नागरिकांना शिक्षणाच्या, आरोग्याच्या ज्या सेवा सुविधा आहेत किंवा ज्या काही सुखी जीवन जगण्यासाठी ज्या लाभदायक ज्या गोष्टी आहेत, लोकांना मानव विकासाची जी हमी आहे की प्रत्येकाला स्वाभिमानाने जगता आलं पाहिजे, प्रत्येकाला अभिव्यक्त होता आलं पाहिजे, प्रत्येकाला मुक्त संचार करता आला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मधून मानव संसाधनाचा जो काही पुरवठा आहे हा चांगला होऊ शकतो. आणि जर पुरवठा जर चांगला जर झाला म्हणजे ह्युमन रिसोर्सेस चांगल्या पद्धतीने जर सप्लाय जर झालं, जर मागणी पाहिजे असेल तर सप्लाय होणं गरजेचं आहे. आणि सप्लाय चांगला जर करायचा असेल तर या सगळ्या गोष्टी त्या ह्युमन रिसोर्सेसमध्ये प्रोव्हाइड होणं गरजेच्या आहेत. तरच मानवी विकासाचं जे काही उद्दिष्ट आहे ते मानव विकासाचं उद्दिष्ट साध्य होऊ शकतं. आणि म्हणून देशाच्या सर्वांगीण आर्थिक विकासाला जर हातभार लागेल तेव्हाच की जेव्हा देशातले हे संसाधन आहेत, हे संसाधन चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग कार्यक्षमपणे होऊ शकतो. आणि म्हणून एखाद्या देशाच्या विकासाची किंवा मानव संसाधनाच्या विकासाची स्थिती आणि त्यातील सहसंबंध जो आहे तर तो आपल्याला जर पाहायचा असेल तर विविध कालखंडामध्ये विविध संप्रदायांनी आर्थिक विकासामध्ये मानव संसाधनाचं जे काही महत्त्व आहे या संदर्भामध्ये जे काही दृष्टिकोन किंवा संकल्पना ज्या आहेत हे अभ्यासणं आवश्यक आहे. मग आता आपण पाहिले की व्यापारवादी विचारसरणी, आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनामध्ये व्यापारवादी विचारसरणी एक आहे. आता व्यापारवादी विचारसरणीमध्ये कशाला महत्त्व दिलेलं आहे की कोणत्याही देशाचा आर्थिक विकास जर करायचा असेल तर त्या देशाने आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ करणं गरजेचं आहे. देशाला संपन्न बनवणं म्हणजे आर्थिक विकास. देशाला मौल्यवान धातूचा, मौल्यवान संपत्तीचा आधार मानून त्याच्यामध्ये वाढ करणं म्हणजेच आर्थिक विकास होय. आणि हा आर्थिक विकास प्राप्त होतो तो व्यापारामधून. म्हणजे कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासामध्ये जर वाढ करायची असेल तर त्या देशाने व्यापाराला महत्त्वाचं स्थान दिलं पाहिजे. कारण व्यापाराशिवाय कोणत्याही देशाचा आर्थिक विकास होणार नाही हा दृष्टिकोन व्यापारवाद्यांनी मांडला. म्हणजे देशामध्ये संपत्तीचा संचय जेवढा अधिक तेवढा देशाचा आर्थिक विकास. आणि जेवढा संपत्तीचा संचय वाढवण्याचा सर्वसामान्य मार्ग
जर कोणता असेल तर तो परकीय व्यापार. म्हणून मी आता म्हणालो की कोणत्या देशाचा जर आर्थिक विकास करायचा असेल तर त्या देशाने कशाला महत्त्वाचं स्थान दिलं पाहिजे, व्यापाराला महत्त्वाचं स्थान दिलं पाहिजे. कारण व्यापाराशिवाय राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होणार नाही आणि राष्ट्रीय उत्पन्न वाढणं म्हणजेच देशाचा आर्थिक विकास होय. अशा प्रकारचा दृष्टिकोन हा या व्यापारवादी विचारसरणीचा आहे. आता कोणती विचारसरणी फार काळ टिकत नाही. तिचा प्रभाव जोपर्यंत आहे, जोपर्यंत तो विषय पूर्णपणे दुसऱ्या संप्रदायाला समजत नाही तोपर्यंत त्या विचाराचा प्रभाव व्यवस्थेवर टिकून राहतो. आणि म्हणून लागलीच नंतर दुसरी एक विचारसरणी तयार झाली, ती म्हणजे निसर्गवादी विचारसरणी. आणि निसर्गवादी विचारसरणीने सांगितलं की कोणत्या देशाचा जर आर्थिक विकास जर करायचा असेल तर शेतीला महत्त्वाचं स्थान दिलं पाहिजे. कारण शेतीशिवाय कोणत्या देशाचा आर्थिक विकास होणार नाही. कारण की या शेतीमधूनच जे काही रॉ मटेरियल आहे ते व्यापार आणि उद्योगांना एक कच्चा माल म्हणून प्राप्त होत असतो. आणि म्हणून कारण शेतीमध्ये सरप्लस कॅपॅसिटी असते, अतिरिक्त उत्पादन निर्माण करण्याची ताकद जर कोणाचं असेल तर ती शेतीमध्ये आहे. कारण शेतीमध्ये जर आपण पाहिलं, आपल्याला असं म्हणता येईल की एखाद्या कंपनीमध्ये एक तिळाचा दाणा, आणि तीळ म्हणजे हावरी आपण ज्याला म्हणतो तीळ, एखाद्या करोडो रुपये खर्च करून एक उपक्रम तयार केला, एक उद्योग काढला, ऑइल मिल. आणि त्या ऑइल मिल मध्ये जर एक दाणा जर टाकला तर त्या एक दाण्याचे हजारो दाणे होणार नाहीयेत. बरोबर? म्हणजे उद्योगामध्ये अतिरिक्त उत्पादन निर्माण करण्याची ताकद नाहीये. पण तोच जर दाणा जर शेतीमध्ये जमिनीमध्ये जर पेरला तर त्या एका दाण्यापासून हजारो दाणे निर्माण होतात. म्हणजे सरप्लस कॅपॅसिटी शेतीमध्ये आहे. म्हणून निसर्गवादी विचारसरणीचे लोक म्हणतात की कोणत्या देशाचा जर आर्थिक विकास जर करायचा असेल तर त्या देशाने शेतीला महत्त्वाचं स्थान दिलं पाहिजे. कारण शेतीमध्ये अतिरिक्त उत्पादन करण्याची ताकद आहे आणि ते अतिरिक्त उत्पादन करण्याची ताकद असल्यामुळे तेच रॉ मटेरियल, शेतीमधून तयार झालेलं उत्पादन हे उद्योग क्षेत्राला रॉ मटेरियल म्हणून त्याचा पुरवठा होऊ शकतो आणि तिथून पुढे मग पुढची प्रक्रिया होऊन देशाचा आर्थिक विकास आपल्याला करता येऊ शकतो. म्हणून भूमी ही आधिक्याची निर्मिती करते आणि त्यानुसार शेतीची उत्पादकता वाढवणं म्हणजेच आर्थिक विकास, असा विचार निसर्गवादी विचारसरणीने मांडला. एक निसर्गवादी विचारसरणीमध्ये क्वेन्सने नावाचा एक इकॉनॉमिस्ट आहे की त्याने संपत्ती संचलनाचा तक्ता मांडलेला आहे. संपत्ती संचलनाचा तक्ता की रक्ताभिसरण प्रक्रियेचं त्यानं उदाहरण दिलं की शरीरामध्ये ज्या पद्धतीने रक्ताभिसरण प्रक्रिया वेगामध्ये होते त्या पद्धतीने आपलं शरीर डेव्हलप होत असतं. तसं शेतीचा विकास जर करायचा असेल, शेतीमध्ये सुधारणा करायच्या असतील, शेतीच्या विकासामधून जर देशाचा विकास करायचा असेल तर शेतीमध्ये रक्ताचं काम जो करतो ते म्हणजे पाणी किंवा पैसा, पाणी तसेच पैसा हा पुरवठा व्यवस्थितपणे झाला पाहिजे. तरच शेतीमध्ये सुधारणा होईल, तरच देशाचा आर्थिक विकास होईल. म्हणून अशा प्रकारचे हे दोन विचारसरणी, सनातनवादी विचारसरणीमध्ये व्यापारवादी विचारसरणी आणि निसर्गवादी विचारसरणीचा आपण त्या ठिकाणी अभ्यास करतो. आणि म्हणून या दोन्ही विचारसरणीच्या नुसार देशाचा आर्थिक विकास होणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येते की कोणत्या देशाचा जर आर्थिक विकास करायचा असेल तर त्या देशातलं कृषी क्षेत्र, त्या देशातलं औद्योगिक क्षेत्र हे परस्परावर अवलंबून आहे. म्हणून दोघांच्या समन्वय विकासामधून देशाचा आर्थिक विकास होणं गरजेचं आहे. कोणत्याही एका क्षेत्राला महत्त्वाचं स्थान देता कामा नये, कारण की त्या दोघं एकमेकांवर अवलंबून आहेत. परस्परावलंबनामधून देशाचा आर्थिक विकास करतात. म्हणून कृषी आणि उद्योग या दोघांमध्ये परस्परावलंबन महत्त्वाचं आहे. हे दोन्ही क्षेत्र एकमेकांवर अवलंबून आहेत आणि म्हणून या दोन्ही क्षेत्राच्या सुधारणेमधून, विकासामधून देशाचा आर्थिक विकास सहज शक्य आहे. आणि जे अशा प्रकारचे प्रयत्न ज्या देशामध्ये होतात त्या देशाचा सर्वांगीण विकास सहज होऊ शकतो. हे आपल्याला ह्या माध्यमातून आपल्याला स्पष्ट करता येऊ शकतं.
तदनंतर आपण पाहिले की दोन प्रकारचे दृष्टिकोन परत आहेत, एक म्हणजे पारंपरिक दृष्टिकोन आणि दुसरा आहे आधुनिक दृष्टिकोन. आता पारंपरिक दृष्टिकोनामध्ये आपण म्हणलं की ट्रॅडिशनल जो अप्रोच आहे की पारंपरिक दृष्टिकोनामध्ये आर्थिक विकास म्हणजे देशाच्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ होऊन देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होणं, त्याचबरोबर दरडोई उत्पन्नामध्ये वाढ होणं म्हणजेच आर्थिक विकास होय. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शन, ग्रॉस नॅशनल प्रोडक्शन ह्याच्यामध्ये वाढ होणं म्हणजेच आर्थिक विकास होय. आणि म्हणून आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये आर्थिक विकासाचा दर जर लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षा जर जास्त असेल तर त्या देशामध्ये दरडोई उत्पन्न जास्त, आणि ज्या देशामध्ये दरडोई उत्पन्न जास्त असेल त्या देशाचा आर्थिक विकास हा जास्त असतो. म्हणून पारंपरिक दृष्टिकोनामध्ये आर्थिक विकासाचा जो संबंध आहे तो दरडोई उत्पन्नाशी जोडलेला आहे. म्हणून दरडोई उत्पन्न कसं वाढेल यासाठीचा प्रयत्न ज्या देशामध्ये होतो तो देश विकासाच्या मार्गावर मार्गक्रमण करतो. म्हणून मायर आणि बाल्डविन नावाचे जे अर्थशास्त्रज्ञ आहेत त्या अर्थशास्त्रांनी म्हटलेलं आहे की आर्थिक विकास ही एक प्रक्रिया आहे. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इज अ प्रोसेस. ही विकासाची एक प्रक्रिया आहे, ती खंडित होत नाही, ती निरंतरपणे चालू राहते. म्हणजे एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये वास्तविक दरडोई उत्पन्न दीर्घकाळपणे वाढणं म्हणजेच आर्थिक विकास होय. म्हणून आर्थिक विकास ही दीर्घकाळपणे चालणारी प्रक्रिया आहे. आर्थिक विकास ही एक प्रक्रिया आहे आणि आर्थिक विकासामध्ये काय होतं की दरडोई उत्पन्नामध्ये सातत्याने वाढ होत असते. तसं पाहिलं तर आर्थिक विकासाचा अंतिम टप्पा नसतो, कारण ते प्रोसेस आहे. बरोबर, कुठलाही विकासाचा अंतिम टप्पा नसतो. असं म्हटलं का की आता झालं, आता ह्याच्यानंतर काही नाही. पूर्वी आता जे आपण मोबाईल वगैरे वापरतो, बरोबर का नाही, ही आताची जी मोबाईलची जी स्थिती आहे ही या उत्क्रांतीमधली शेवटची स्थिती. म्हणजे हा विकास संपला का इथे? याच्यानंतर काही ऍडव्हान्स येऊ शकतं. जसं की आताचा जो मोबाईल आहे याच्या आधीची जी स्थिती ती हळूहळू हळूहळू होत गेली. म्हणजे पूर्वी असं मोबाईल आपलं टेलिफोन असायचा, एक चोंगा हातात घ्यायचा, एक रिसिव्हर हातात घ्यायचा, बोलायचं. एसटीडी बूथ आले, ब्लॅक अँड व्हाईट मोबाईल आले, कलर मोबाईल आले, मोबाईलमध्ये ब्लॅक अँड व्हाईट फोटो आले, कालांतराने कलर फोटो आले, नंतर व्हॉइस रेकॉर्डिंग आली, बरोबर. नंतर फेस टू फेस ऑनलाईन बोलणं आलं. तर याच्यातला शेवटचा टप्पा कुठला आहे का? सातत्याने उत्तरोत्तर प्रगती झालेली आहे आणि ही प्रगती कुठलीही अंतिम नाहीये. म्हणून आर्थिक विकास ही कशी आहे? एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, याच्यामध्ये कुठे खंडन नाही. म्हणून मायर आणि बाल्डविन म्हणतात की ज्या देशामध्ये आर्थिक विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया असते त्या देशाचा आर्थिक विकास हा वेगाने होत असतो. म्हणजे परंपरावादी दृष्टिकोनानुसार आर्थिक विकासाचा संबंध फक्त कशाशी जोडलेला आहे की देशाचं उत्पन्न वाढलं पाहिजे, देशाची संपत्ती वाढली पाहिजे, यावर लक्ष दिलेलं आहे. बरोबर. परंतु दुसरा दृष्टिकोन आहे तो म्हणजे आधुनिक दृष्टिकोन. आणि आधुनिक दृष्टिकोनामध्ये काय म्हटलेलं आहे, आपण ज्याला म्हणतो मॉडर्न अप्रोच. आता मॉडर्न अप्रोच मध्ये काय आहे तर आधुनिक दृष्टिकोनामध्ये केवळ देशातलं किंवा देशातील उत्पन्नामध्ये वाढ होणं म्हणजेच आर्थिक विकास होणं असं नाही. कारण आपण म्हणतो की ज्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होतं तो देश विकसित असतो. मग राष्ट्रीय उत्पन्न फक्त एका वर्षाच्या कालखंडामध्ये मोजलं जातं, मग तो विकास एका देशापुरताच मर्यादित राहतो. पण आपल्याला विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे असं म्हणायचं आहे. म्हणून एका वर्षामध्ये सरकारच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली म्हणजे देशाचा विकास झाला का? नाही.
देशातील उत्पन्नातील वाढीमुळे देशाचा आर्थिक विकास घडून येत नाही, तर कशामुळे घडून येतो? तर त्या देशामध्ये ह्याच्या व्यतिरिक्तही अनेक प्रकारच्या ज्या समस्या आहेत त्या समस्याचं निर्मूलन झालं पाहिजे. मग त्या समस्या आहे देशामधलं दारिद्र्य, देशामधली बेरोजगारी, देशामध्ये आर्थिक विषमतेचं निर्मूलन करून ते नष्ट केलं गेलं पाहिजे आणि ते करणं गरजेचं आहे. आणि हे देशातलं दारिद्र्य कमी करून, देशातली बेरोजगारी कमी करून, जे काही इकॉनॉमिक डिस्पॅरिटीज आहे त्याचं इरॅडिक्शन करण्याचे जे प्रोग्राम्स आहेत ते चांगल्या पद्धतीचे रन झाले पाहिजे, त्याचं इम्प्लिमेंट चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे आणि आर्थिक विकासाच्या संकल्पनेची नव्याने मांडणी केली गेली पाहिजे. आणि म्हणून आर्थिक विकासाचा संबंध फक्त राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होण्याशी संबंधित नाही, तर देशातल्या दारिद्र्य निर्मूलनाशी देखील संबंधित आहे, देशातील आर्थिक समानतेशी देखील संबंधित आहे आणि देशातील रोजगाराशी देखील संबंधित आहे. आणि म्हणून आर्थिक विकासाचा संबंध दारिद्र्याशी जोडत असताना देशातलं दारिद्र्य कमी करण्याचा प्रयत्न हा केला गेला पाहिजे, तर आपल्याला आर्थिक विकासाच्या दिशेनं वाटचाल करता येऊ शकते. आता हे दारिद्र्य कमी करण्याचा प्रयत्न आपल्या सरकारने प्रत्येक वेळी केलेला आहे. आता ते दारिद्र्य किती कमी झालं याचा परामर्श, याचा अभ्यास आपण पुढील काही भागामध्ये पाहणार आहोत. देशामध्ये आर्थिक समानता आहे, इकॉनॉमिक इक्वॅलिटी जी आहे ही देखील एक आर्थिक विकासातला सगळ्यात मोठा अडथळा आहे. देशामध्ये गरीब आणि श्रीमंताची दरी जी आहे, एका बाजूला श्रीमंत मुठभर आहेत परंतु ते मोठ्या प्रमाणावर श्रीमंत आहेत, त्याची संख्या कमी आहे. आणि देशामध्ये एक वर्ग संख्येने खूप मोठा आहे परंतु आर्थिकदृष्ट्या तो दुर्बल आहे. म्हणून त्या ठिकाणी इकॉनॉमिक इक्वॅलिटी निर्माण झाली पाहिजे. तर त्यासाठीचे कोणत्या प्रकारचे प्रयत्न आतापर्यंत आपल्या सरकारकडून आपल्या देशामध्ये झालेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून कशा पद्धतीने आपण विकास प्राप्त केला आहे यावरही आपण पुढील प्रकरणामध्ये आपण चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर आहे रोजगार निर्मिती, एम्प्लॉयमेंट जनरेशन. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे सगळे तरुण. तसा आपला भारत देश हा जगामध्ये तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो आणि या तरुणांकडे खूप मोठी हिरवी स्वप्न आहेत. सध्या तरुण वयाचे 30-35व्या वर्षापर्यंत शिकतोच आहे, स्वप्न पाहतो आहे, हिरवे स्वप्न. आणि मी नेहमी म्हणतो की बेकारी म्हणजे हिरवे स्वप्न करपून टाकणारा वणवा आहे. आणि या वणव्यामध्ये जर हा तरुण जर होरपळत असेल तर त्याला देशाचा विकास म्हणता येणार नाही. तर अशा प्रकारचे प्रयत्न, देशामध्ये बेरोजगारीचं निर्मूलन करण्याचा प्रयत्न, देशामध्ये रोजगारपूरक उपक्रम सरकारने सुरू केलेले आहेत, देशातील तरुणांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे, रोजगार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा प्रकारचे प्रयत्न सरकारने वेगवेगळ्या वेळी केलेले आहेत. त्याच्यामुळे रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे. तर ती किती प्रमाणामध्ये झालेली आहे त्याच्यावरही देशाचा आर्थिक विकास हा अवलंबून असतो. म्हणून आधुनिक दृष्टिकोनामध्ये आपल्याला असं म्हणता येतं की आर्थिक विकासाचा संबंध फक्त राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीशी नसून तो त्या देशातल्या रोजगार निर्मितीशी आहे, आर्थिक समानतेशी आहे, देशातल्या दारिद्र्य निर्मूलनाशी संबंधित आहे. तर ह्या गोष्टीवरनं आपल्याला चर्चा करत असताना आपल्याला अमर्त्य सेनचं काही वाक्य आठवतं. आणि अमर्त्य सेन असे म्हणतात की आर्थिक विकास म्हणजे गरिबांची फक्त परिपूर्तता नसून मानव जे जीवन जगतो आणि जे स्वातंत्र्य उपभोगतो त्याचा दर्जा वाढविण्याशी विकासाचा संबंध असला पाहिजे. म्हणजे जगतो कोणी हो आणि मरतोय कोणी हो, पण मेल्याच्या नंतर कोणी म्हटलं पाहिजे की अरे तो कशा पद्धतीने जगला. लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड म्हणजे जगण्याचंही त्याचं काही व्हॅल्यू असलं पाहिजे. म्हणून अमर्त्य सेन असं म्हणतात की गरजांची फक्त परिपूर्तता होऊन जगणं म्हणजेच जीवन जगणं नाही. तसं जन्मा झाला प्रत्येक घटक जगतो पण तो कसा जगला हे जास्त महत्वाचं आहे. आणि तो चांगल्या पद्धतीने जगला जर तो विकासाच्या प्रक्रियेमध्ये होता.
आणि म्हणून अमर्त्य सेन असं म्हणतो की स्वातंत्र्य उपभोगतो त्यांचा तो त्या दर्जाचं जीवन जगतो त्याचा संबंध आर्थिक विकासाशी आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला उत्तम दर्जाचं जीवन जगण्याचा अधिकार आणि चांगलं जीवन जगण्यासाठीचे प्रयत्न केले जातात त्याचा संबंध आर्थिक विकासाशी आहे. आणि म्हणून आर्थिक विकासामुळे व्यक्तीच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होते. आणि म्हणून अमर्त्य सेनच्या दृष्टिकोनामध्ये अमर्त्य सेन असं म्हणतात की कोणत्या देशाचा जर आर्थिक विकास करायचा असेल तर ह्या लिव्हिंग ऑफ स्टँडर्डकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून त्या लिव्हिंग ऑफ स्टँडर्डमध्ये त्याने 2 गोष्टीवर जास्त भर दिला, ते म्हणजे हेल्थ आणि दुसरा एज्युकेशन. म्हणजे शिक्षणावर जास्त भर दिला पाहिजे. कारण शिक्षण हे समाज परिवर्तनाचं जसं शस्त्र आहे तसंच आर्थिक विकासाचा देखील मूलभूत मंत्र हा आर्थिक हे शिक्षण आहे. आणि म्हणून शिक्षण आणि आरोग्य हे ज्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर ह्याच्यावर भर दिला जातो त्या देशाचा आर्थिक विकास हा संभवनीय वेगात असतो. आणि तशा प्रकारचा प्रयत्न आपल्या देशाने केलेला आहे. म्हणूनच आपण मागासलेल्या अवस्थेमधून आता आपण विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये आहोत. आता कालांतराने आपल्याला विकसित देशाच्या पंक्तीमध्ये बसायचं आहे आणि तशा प्रकारचे प्रयत्न आता आपले सुरू आहेत. आता पुढील भागामध्ये आपण पाहूया की आर्थिक विकासाचे निर्देशक कोणते आहेत की ज्याद्वारे आपल्याला सांगता येतं की आपला आर्थिक विकास झालेला आहे. म्हणजे आर्थिक विकासाचे काही इंडिकेटर्स आहेत ते आपण इंडिकेटर पुढल्या प्रकरणामध्ये पाहू. या भागामध्ये आपण एवढंच पाहिलं की आर्थिक विकास म्हणजे नेमका काय आहे आणि आर्थिक विकासाचे जे काही दृष्टिकोन आहेत ते दृष्टिकोन कोणते आहेत आणि कोणत्या दृष्टिकोनाच्या मते आर्थिक विकासाचा संबंध त्याने कोणत्या घटकाशी जोडलेला आहे या गोष्टीवर आपण चर्चा केलेली आहे. तर आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी सांगता येते की आर्थिक विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आर्थिक विकासामध्ये राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होत असते, आर्थिक विकासामध्ये दरडोई उत्पन्नामध्ये वाढ होत असते आणि आर्थिक विकास ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. त्याचबरोबर आर्थिक विकासामध्ये दारिद्र्य निर्मूलन होत असतं. आर्थिक विकासामध्ये शिक्षणाचा दर्जा आणि सर्वांना सर्वसमावेशक अशा प्रकारचं शिक्षण दिलं जातं. आर्थिक विकासामध्ये आर्थिक विषमता कमी केली जाते. आर्थिक विकासामध्ये रोजगार निर्मितीचे प्रोग्राम रन केले जातात, त्याची अंमलबजावणी केली जाते आणि आर्थिक विकासामध्ये आरोग्याकडे देखील विशेष लक्ष दिलं जातं. त्यामध्ये आरोग्यासाठी लागणाऱ्या सगळ्या सेवा आणि सुविधा ह्या उपलब्ध करून दिल्या जातात आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये. हे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता आलं. आता दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण पाहूया आर्थिक विकासाचे इंडिकेटर्स कोणते आहेत. तोपर्यंत या